नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूरज मॅथ वर्ड्स मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण बघूया लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल क्लास 10 मधलं पहिलं चॅप्टर आहे मॅथ 1 चं। तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मीन्स काय होते? यान इक्वेशन which contains two variables and the degree of each term containing variable is 1 is called a linear equation इन टू व्हेरिएबल। बघा काय म्हटलेलं आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ची डेफिनेशन, या इक्वेशन विच कंटेन्स टू व्हेरिएबल्स। तर जो भी लिनियर इक्वेशन राहणार आहे त्याच्यामध्ये किती कंटेन्स राहणार, व्हेरिएबल्स राहणार आहेत, दोन व्हेरिएबल्स राहणार आहेत। तर जर जनरल फॉर्म्स ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स काय आहे, तर ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल च जनरल फॉर्म आहे। तर त्याच्यामध्ये बघा x काय आहे, x हा एक व्हेरिएबल आहे आणि y हा एक व्हेरिएबल आहे। या ठिकाणी आपल्याला x आणि y हे दोन व्हेरिएबल्स इथं बघायला मिळत आहेत। त्याच्यानंतर द डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज किती म्हणत आहे, 1 म्हणत आहे आणि याचा जो पॉवर आहे तो पॉवर किती आहे, 1 आहे। मीन्स याची डिग्री जी आहे ती 1 दिलेली आहे आपल्याला। या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, इथं जे a b आणि c हे काय असतात, तर हे असतात रियल नंबर्स। काय असतात, हे रियल नंबर्स। परंतु एक इथं महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, इथं a नॉट इक्वल टू 0 पाहिजे आणि b नॉट इक्वल टू 0 पाहिजे। समजा आपण a च्या ठिकाणी 0 ठेवलं, 0 इंटू x काय होणार, 0 होणार। मीन्स हा जो इक्वेशन रिमेनिंग राहिलेला आहे by प्लस c इक्वल टू 0, हा इक्वेशन काय होणार, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल होणार, कारण इथे एकच फक्त व्हेरिएबल्स राहिलेला आहे तो म्हणजे y। और आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे झाले लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचे। बघा एक्झाम्पल्स काय होणार, याच्या ठिकाणी याने कॉन्स्टंट नंबर ठेवा, रियल नंबर 5x प्लस b च्या ठिकाणी कोणता पण नंबर ठेवा, 2y प्लस c च्या ठिकाणी 3 इक्वल टू 0। हा सुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचे एक्झाम्पल झालेला आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं बघितलं असणार तर 3m प्लस 2n इक्वल टू 0 हा सुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचं एक्झाम्पल झालेला आहे। इथं व्हेरिएबल्स कोणते आलेले आहेत, तर ह्या ठिकाणी व्हेरिएबल्स m आहे आणि n आहे। बघा व्हेरिएबल्स किती पाहिजेत आपल्याला, 2 व्हेरिएबल्स पाहिजेत आणि ह्या ठिकाणी 2 व्हेरिएबल्स आहेत m आणि n। त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हटलं डिग्री ऑफ ईच टर्म, डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इच किती म्हटलेलं आहे, 1। म्हणजे किती पाहिजे आपल्याला, डिग्री 1। आणि इथं बघा याच्यावर पॉवर कोणतंच नाही, 1 आहे फक्त, म्हणून हा काय झालेला आहे, हे दोन एक्झाम्पल झालेले आहेत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। याच्यानंतर आपण बघूया ऍक्टिव्हिटी। ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला दिलेलं आहे इक्वेशन दिलेले आहेत, इक्वेशन 4m प्लस 3n इक्वल टू 12 असं इक्वेशन दिलेलं आहे आणि हा आपल्याला इक्वेशन इज द इक्वेशन ए लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे की नाही हे आपल्याला बघायचं आहे। तर ह्या ठिकाणी बघा पहिला जो इक्वेशन दिलेला आहे 4m प्लस 3n इक्वल टू 12, तर हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे। तर बघा आपल्याला आताच आपण थोडा वेळा अगोदर बघितलं की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचं जनरल फॉर्म काय होतं, ax प्लस by प्लस c इक्वल टू 0। या ठिकाणी बघा आपल्याला m हा एक व्हेरिएबल आहे आणि n हा एक व्हेरिएबल आहे, त्याच्यामुळे हा जो दिलेला इक्वेशन आहे हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे। आता आपण दुसरे जो क्वेश्चन आहे त्याच्याकडे बघूया। तर तो इक्वेशन काय दिलेला आहे, 3x² मायनस 7y इक्वल टू 13। या ठिकाणी बघा x स्क्वेअर दिलेला आहे आणि इथं y दिलेला आहे। इथं व्हेरिएबल 2 आहेत, परंतु जे डिग्री आहे ह्या x स्क्वेअर ची डिग्री किती आहे, 2। आणि आपल्याला आता डेफिनेशन मध्ये आपण बघितलं तर डेफिनेशन मध्ये सांगितलं आपल्याला
का डिग्री किती पाहिजे 1 पाहिजे आणि ह्या ठिकाणी किती आहे 2 आहे, त्याच्यामुळे हा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होणार का, तर नाही होणार, नो येणार. त्याच्यानंतर बघा √2x मायनस √5y इक्वल टू 16. हा एक क्वेश्चन दिलेला आहे ह्या ठिकाणी बघा. x हा एक व्हेरिएबल आहे, y हा एक व्हेरिएबल आहे आणि आपल्याला डेफिनेशन मध्ये बघितल्यानुसार इथं 2 व्हेरिएबल आहेत x आणि y आणि त्यांची डिग्री किती आहे 1, म्हणून त्याच्यामुळे हा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होणार का, होईल, यस. त्याच्यानंतर तिसरं क्वेश्चन 0x प्लस 6y मायनस 3 इक्वल टू 0. ह्या ठिकाणी याची व्हॅल्यू किती दिलेली आहे 0 दिलेली आहे आणि आपल्याला ह्या ठिकाणी बघितलं जनरल इक्वेशन ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 आहे. या ठिकाणी काय पाहिजे a नॉट इक्वल टू 0, b नॉट इक्वल टू 0. या ठिकाणी किती दिलेलं आहे याची व्हॅल्यू 0 आलेली आहे, त्याच्यामुळे हा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होणार का, नाही, नो. त्याच्यानंतर 0.3x प्लस 0y मायनस 36 इक्वल टू 0. या ठिकाणी व्हॅल्यू किती दिलेली आहे 0y. या ठिकाणी b ची व्हॅल्यू किती आलेली आहे 0, त्याच्यामुळे हा सुद्धा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही होणार, म्हणून त्याचे आन्सर काय येणार, नो. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे 4/x प्लस 5/y इक्वल टू 4. या ठिकाणी अपॉनच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे, फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होणार नाही. आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असं पाहिजे आहे ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. ह्या फॉर्म मध्ये आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल पाहिजे. त्याच्यानंतर बघा इथे x y आलेला आहे, दोन्ही व्हेरिएबल एकाच ठिकाणी आलेले आहेत, त्याच्यामुळे सुद्धा हा सुद्धा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होणार नाही. चला तर आता आपण बघूया प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपल्याला पहिली ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. हा आपल्याला आता इक्वेशन सॉल्व करायचं आहे. तर ह्या ठिकाणी पहिला इक्वेशन दिलेला आहे 5x प्लस 3y इक्वल टू 9, इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर दिलेला आहे 2x मायनस 3y इक्वल टू 12, इक्वेशन नंबर 2. आणि त्याच्यानंतर दिलेलं आहे लेट्स याड इक्वेशन 1 and 2. मीन्स आपल्याला हे जे दोन्ही इक्वेशन दिलेले आहेत त्यांची आपल्याला या ठिकाणी बेरीज करावी लागेल. 5x प्लस 3y इक्वल टू 9, 2x मायनस 3y इक्वल टू 12. 5x प्लस 2x किती होतात, x दिलेला आहे 5 प्लस 2 7x. त्याच्यानंतर 3y आणि मायनस 3y कॅन्सल 0. 9 प्लस 12 किती होणार 21. त्याच्यानंतर x इक्वल टू काय होणार 21 आणि हे 7 अपॉन मध्ये येणार, 7 3 जा 21. x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 3 मिळाली. पुट किंवा प्लेस x इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये x जिथं आहे तिथं आपल्याला काय पुट करावं लागेल 3 पुट करावं लागेल. 5 जसे आहेत तसे आणि ह्या ठिकाणी x च्या ठिकाणी काय येणार इंटू 3 प्लस 3y इक्वल टू 9. त्याच्यानंतर 5 3 जा किती होतो 15 प्लस 3y इक्वल टू 9. 3y इक्वल टू काय होणार 9 जसे आहेत तसे प्लस 15 तिकडे गेल्यानंतर मायनस 15. 9 मायनस 15 किती होतात मायनस 6. y इक्वल टू काय होणार मायनस 6 अपॉन 3. 3 मायनस 2 जा मायनस 6. म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू किती मिळाली मायनस 2 आणि x ची व्हॅल्यू मिळाली 3. म्हणून सोल्युशन काय होणार सोल्युशन ऑफ गिव्हन रिक्वायर्ड सायमल्टेनियस इक्वेशनच्या x ची व्हॅल्यू किती आलेली आहे या ठिकाणी 3. अगोदर x लिहा 3 आणि y ची व्हॅल्यू किती आलेली आहे मायनस 2. दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर. दिसेल ना बरोबर का दरवाजा लावून पाहू बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण बघूया प्रॅक्टिस सेट 1 मधलं सेकंड क्वेश्चन. दिलेलं इक्वेशन आहे पहिलं सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. हा इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे तर लक्ष द्या इकडे सोल्युशन 5ca प्लस 5b इक्वल टू 26. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. त्याच्यानंतर आहे a प्लस 5b इक्वल टू 22, इक्वेशन नंबर 2. ह्या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे
च्या समोर कोणतंच साइन नाही आहे, मीन्स प्लस साइन आहे, त्या ठिकाणी मायनस करायचं. इथं प्लस साइन आहे, इथं मायनस करायचं. इथं सुद्धा प्लस साइन आहे, इथं मायनस करायचं. 28A मायनस ए किती राहिलं 28A. 5B मायनस 5B कॅन्सल झालं. त्याच्यानंतर आलं 26 मायनस 22 किती राहिलं 4. ए ची व्हॅल्यू काय मिळाली 4/2. ए इक्वल टू 2. आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळाली किती मिळाली 2. त्याच्यानंतर काय करायचं पुट ए इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 1. आपण याची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये पण पुट करू शकतो किंवा 2 मध्ये पुट करू शकतो. आपण आता 1 घेतलेला आहे, 1 मध्ये पुट करूया. पहिले इक्वेशन लिहून घ्यायचं 28A प्लस 5B इक्वल टू 26. जिथं ए आहे त्या ठिकाणी किती पुट करावं लागेल आपल्याला 2 पुट करावं लागेल. 3 × 2 प्लस 5B इक्वल टू 26. 3 2 जा 6 प्लस 5B इक्वल टू 26. 5B जसा आहे तसं 26 जसे आहेत तसे प्लस 6 आहेत. इकडे आल्यानंतर मायनस 6. 5B इक्वल टू 26 मायनस 6 20. B इक्वल टू काय होणार 20 जसे आहेत तसे इंटू मध्ये 5 आहेत, इकडे येऊन अपन मध्ये होणार. B इक्वल टू 5 4 जा 20. तर आपल्याला B ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे 4. त्याच्यानंतर लिहायचं द सोल्युशन इज A, B बरोबर किती मिळालेलं आहे 2, 4. तर अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन बघितलेला आहे. 28A प्लस 5B इक्वल टू 26, A प्लस 5B इक्वल टू 22. आता लक्ष द्या इकडे आपण नेहमी आन्सर काढल्यानंतर चेक करायला पाहिजे की आपली आन्सर चुकलेली आहे की बरोबर आहे. तर आपण दुसऱ्या इक्वेशन बघूया. A प्लस 5B दिलेला आहे, याला पडताळणी करणे म्हणतात. A प्लस 5B याची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 2 मिळालेली आहे. 2 प्लस 5 B ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे 4. 2 जसे आहेत तसे 5 4 जा 20, 22 आणि 20 22. बघा A प्लस 5B ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे 22. म्हणजे आपण जे हे आन्सर काढलेले आहे हे एकदम 101% करेक्ट आहे. तर त्याच्यानंतर आपण जर आन्सर आवडलेच आहे तर ज्यांना कोणाला लिहायचं असेल तर ह्या आन्सरचे इथून स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा क्वेश्चन बघूया. दुसऱ्या क्वेश्चनचे आन्सर x प्लस 7y इक्वल टू 10 इक्वेशन नंबर 1. 3x मायनस 2y इक्वल टू 7 इक्वेशन नंबर 2. आता बघा ह्या ठिकाणी आपण बघितल्यानंतर कोइफिशियंट x चे कोइफिशियंट इथं 1 आहे, इथं 3 आहे. y चे कोइफिशियंट 7 आहे, इथं -2 आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं मल्टिपल करावं लागेल. कोइफिशियंट 2च्या कोइफिशियंट कोणाचं पण घेऊ आपण. x चे घेतलं तर इक्वेशन 1 ला मल्टिपल करावं लागेल आणि 1 चे इक्वेशन घेतलं तर इक्वेशन 2 ला मल्टिपल करावं लागेल. तर कसं करायचं तर लक्ष द्या. इक्वेशन 1 हे आहे, त्याला मल्टिपल करायचे x च्या कोइफिशियंट ने. x चा कोइफिशियंट किती आहे 3. मल्टिपल करूया. 3 1 जा 3 3x प्लस 3 7 जा 21y 3 10 जा 30. हा जो इक्वेशन मिळाला याला इक्वेशन नंबर आपण 3 देऊ. त्याच्यानंतर इक्वेशन 2 इंटू इक्वेशन 2 आहे. x चा कोएफिशिएंट किती आहे इथं काहीच नाही, मीन्स 1 आहे. इक्वेशन 2 इंटू 1 करू, 1 ने मल्टिप्लाय करू. 1 3 जा 3x मायनस 2y इक्वल टू 7 इक्वेशन नंबर 4. आता बघितल्यानंतर 3x सारखं कोएफिशिएंट झालं. आता बघा हे इक्वेशन सॉल्व करूया आपण. या ठिकाणी प्लसचं साइन आहे तर मायनस होणार, मायनसचं साइन आहे
प्लस होणार, प्लसचं साइन आहे मायनस होणार. 3x मायनस 3x 0, 21y प्लस 2y 23y 30 minus 7 equal to 23, y equal to 23 upon 23 equal to 1. आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली 1. आता y ची व्हॅल्यू पुट करूया. पुट y equal to 1 in इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 काय दिलेलं आहे? x प्लस 7y इक्वल टू 10. जिथं जिथं y आहे त्या ठिकाणी आपल्याला 1 पुट करावं लागेल. x प्लस 7 y च्या ठिकाणी 1 इक्वल टू 10. x प्लस 7 1 जा 7 इक्वल टू 10. x इक्वल टू 10 प्लस 7 तिकडे गेल्यानंतर मायनस 7. x इक्वल टू 10 मायनस 7 3. x ची व्हॅल्यू काय मिळाली? 3 मिळाली आणि y ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळाली. द सोल्युशन इज x, y. x बरोबर किती मिळालं अगोदर? x लिहा 3 आणि y बरोबर किती मिळालं? 1. टेक दिस स्क्रीनशॉट. मला का ओके. क्वेश्चन नंबर 3 बघूया आता. सोल्युशन 2x minus 3y equal to 9. इक्वेशन नंबर 1. 2x plus y equal to 13. इक्वेशन नंबर 2. आता बघा ह्या ठिकाणी आपल्याला x चा कोएफिशियंट 2 दिसत आहे. ह्या ठिकाणी सुद्धा x चा कोएफिशियंट 2 दिसत आहे. मीन्स आपल्याला इथं सारखे कोएफिशियंट दिसत आहे. आता बघा इथं x प्लस साइन आहे तर इथं मायनस करू. इथं प्लस साइन आहे इथं मायनस करू. इथं प्लस साइन आहे इथे मायनस करू. 2x मायनस 2x 0 मायनस 3y मायनस y मायनस 4y 9 मायनस 13 मायनस 4. y इक्वल टू काय होणार? मायनस 4 अपॉन मायनस 4. y इक्वल टू मायनस 4 मायनस 4 मायनस मायनस कॅन्सल 4 4 4 1 जा 4. y ची व्हॅल्यू किती मिळाली? 1. त्याच्यानंतर पुट y इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करू किंवा 2 मध्ये पुट करू. आपण 1 मध्ये पुट करत आहोत. 1 इक्वेशन लिहून घ्यायचं. 2x मायनस 3y इक्वल टू 9. 2x जसा आहे तसं मायनस 3y च्या ठिकाणी किती पुट करायचे आपल्याला? 1 इक्वल टू 9. 2x जसा आहे तसं मायनस 3 1 जा मायनस 3 इक्वल टू 9. 2x जसा आहे तसं 9 जसे आहेत तसे मायनस 3 तिकडे गेल्यानंतर प्लस 3. 2x 9 प्लस 3 12. x इक्वल टू काय होणार? 12 अपॉन 2 x इक्वल टू 6. लास्टला ही लाईन लिहून घ्यायची. द रिक्वायर्ड सोल्युशन इज x, y बरोबर x ची व्हॅल्यू किती मिळाली? अगोदर x लिहायचं 6. y ची व्हॅल्यू किती मिळाली? 1. टेक दिस स्क्रीनशॉट. आता आपण चौथा क्वेश्चन बघूया. सोल्युशन 5m मायनस 5n इक्वल टू 19. इक्वेशन नंबर 1. m मायनस 6n इक्वल टू मायनस 7. इक्वेशन नंबर 2. आता ह्या ठिकाणी बघा m चा कोएफिशियंट आणि हा m चा कोएफिशियंट इथं 5 दिलेला आहे. इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे. इथं सारखा नाही आहे. इथं n चा कोएफिशियंट मायनस 3 आहे आणि इथं मायनस 6 आहे. तर आपल्याला अगोदर यांचे कोएफिशियंट सारखे करावे लागतील. तर काय करायचं? इक्वेशन 1
इंटू ह्या m चा कोफिशियंट घ्या, m चा कोफिशियंट काही नाही म्हणजे 1 आहे, तर 1 1 into 5m 5m 1 into -3n -3n 1 into 19 19 याला इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 2 into हा m चा कोफिशियंट घ्या किती आहे 5, तर 5 5 into m 5m 5 into -6 -30n 5 into -7 -35 इक्वेशन नंबर 4. त्याच्यानंतर बघा इथं प्लस साइन आहे तर मायनस होणार, इथं मायनस साइन आहे तर प्लस होणार, इथं मायनस साइन आहे तर प्लस होणार. 5m - 5m कॅन्सल -5n प्लस 30n किती होणार 27n 19 प्लस 35 9 5 14 4 हातच्या 1 2 आणि 3 5 n इक्वल टू काय होणार 54 अपॉन 27 n इक्वल टू 27 2 जा 54 यांची व्हॅल्यू 2 मिळाली. आता आपण काय करू पुट n इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 1 इक्वेशन काय आहे 5m - 5n इक्वल टू 19. 5m जसे तसे -3 यांच्या ठिकाणी किती पुट करावं लागेल आपल्याला 2 इक्वल टू 19. 5m जसा तसं -3 2 जा -6 इक्वल टू 19. 5m 19 जसे तसे -6 तिकडे गेल्यानंतर +6 5m बरोबर 19 + 6 25 m बरोबर काय होणार 25 अपॉन 5 m बरोबर 5 5 जा 25 m ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 5. लास्टला ही लाईन लिहायची द रिक्वायर्ड सोल्युशन काय मिळालं m, n बरोबर m ची व्हॅल्यू किती मिळाली 5 आणि n ची व्हॅल्यू 2. टेक दिस स्क्रीनशॉट. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलचे नाव आहे सूरज मॅथ्स वर्ड्स. व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि याचं नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या व्हिडिओला बघूया.